नीट 2026 जे 3 मेला झालेली होती तो पेपर कॅन्सल झाला आहे, रिनीट होणार आहे, पेपर लीक झालाय का, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या देखील आहेत, पाहिल्या देखील आहेत. महत्त्वाचं काय आहे की आता पुढे नीटची एक्झाम केव्हा होऊ शकते, आता या टाईमचं युटिलायझेशन कसं असायला पाहिजे, यातून पॉझिटिव्ह गोष्ट काय घेतली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, रिनीट आता होणार आहे, लवकरच त्याची ऑफिशियल डेट देखील समजेल आपल्याला. परंतु डबल एक्झाम देणे हे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो. कारण की तुम्ही खूप जास्त मेहनत केला आहे आणि त्यातून पुन्हा डबल तुम्हाला द्यावी. म्हणजे एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या रेसमध्ये जो धावत असेल, रेस संपली, त्याला सक्सेस देखील मिळाले आणि पुन्हा त्याला कळतंय की तुला पुन्हा एकदा धावायचं आहे, हे त्या रेसमधल्या विद्यार्थ्यासाठी किती अवघड गोष्ट आहे. सेम ही गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे मित्रांनो. पण आता खचून जाऊ नका. पॉझिटिव्ह काय घेतलं पाहिजे याच्यातून, की तुम्हाला जसे की JEEचा फेज 1 आहे, फेज 2 आहे, तसं समजायचं की हा नीटचा आपला फेज 2 आहे असं समजून घ्या. काही विद्यार्थ्यांचे फोन यायचे की सर पोस्टपोन होणार आहे का, तर असं समजा की तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे, अजून वेळ मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. कारण की मित्रांनो, 600 मार्काचा जर पेपर बाहेर सर्व ठिकाणी पसरत असेल, म्हणजे महाराष्ट्र याच्यामध्ये आहे, याचं मोठं दुर्दैव याच्यापेक्षा काही नाही. आपल्यासारखे जे लातूर, त्याच्यानंतर पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जे की शिक्षणाच्या सगळ्या गोष्टींना माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या शहरामध्ये जर अशा गोष्टी घडल्या असतील मित्रांनो, तर एक लक्षात घ्या की यावेळेस 570-80 पर्यंत कट ऑफ जाईल असं वाटत होतं. परंतु 600 मार्काचा जर पेपर जर इथे फिरत असेल, मला आज पहिल्यांदा वाटलं की सीकरमध्ये, जयपूरमध्ये त्या ठिकाणी ही गोष्ट घडली, पण ही गोष्ट सर्वच ठिकाणी पसरलेली आहे. त्याचा इम्पॅक्ट 100%, 1000% कट ऑफर झाला असता. ऑब्व्हियसली कट ऑफ 650च्या प्लस राहिला असता, एवढं मात्र नक्की आहे. कारण की पेपर एवढ्या मार्काचा हातामध्ये, फिजिक्सचा पेपर नव्हता बाहेर, पण फिजिक्स ॲज कम्पेअर टू लास्ट 2 वर्षापेक्षा विद्यार्थ्याला इझी गेलेलं होतं. अनेक विद्यार्थ्यांना फिजिक्स इझी गेलेला आहे. त्यामुळे याचा इम्पॅक्ट हा कट ऑफ झाला असता मित्रांनो. तुमची जर खरी मेहनत आहे, 520, 550 मार्क पडत होते, 510 मार्क पडत होते, तर एवढे मार्क्स पडून देखील विद्यार्थ्यांना म्हणजे निराशा आली असती त्यांच्या पदरामध्ये. कारण की हे कट ऑफ हायर साईडला गेले असते, कट ऑफ हायर साईडला क्लोज झाले असते, मेहनत करून कॉलेज मिळालं नसतं. त्यामुळे खरी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याची ही जीत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. 2024ला पेपर मोठ्या प्रमाणामध्ये लीक झालेला होता. अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा, जे बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी होते, त्यांनी सांगितलं देखील होतं, त्याचे व्हिडिओज देखील आहेत की बाबा पेपर असा पद्धतीने लीक झाला होता, 2 दिवस आधी मिळालेला होता, काही सेंटरला, काही बाहेर ठिकाणी पेपर जळालेला देखील होता, म्हणजे त्याचे देखील पुरावे मिळाले होते. परंतु कोर्टामध्ये जाऊन सुद्धा पेपर डबल झाला नाही. लागलीच प्रोसेस चालू झाली, कट ऑफ एकदम हायर साईडला गेले आणि त्याचं नुकसान मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यावर झालं. आता लक्षात घ्या, NTA पहिल्यांदा 23 लाख विद्यार्थ्यांची डबल एक्झाम होणं ही काय सोपी गोष्ट नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. 2 दिवसामध्ये NTA लगेच निर्णय घेतला, रिनीट घेतली. म्हणजे याचा अर्थ आहे पेपर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लीक झालेला आहे. हे फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाहीये किंवा जयपूरपुरतं, राजस्थानपुरतं मर्यादित नाहीये, सर्व राज्यामध्ये जवळपास पेपर पसरलेला आहे. हे NTA समजले. नक्कीच मोठ्या गोष्टी, नक्कीच मोठे लोक, नक्कीच मोठ्या काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे, हे NTA नक्कीच समजलेलं असेल. त्याच्यासाठीच त्यांनी एका रात्रीतून हा निर्णय घेतला मित्रांनो. आणि ही खरी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याची जीत आहे असं काही म्हणायला हरकत नाही. कारण की त्या विद्यार्थ्यांना नक्कीच सोनं हे नक्की चमकणारच आहे मित्रांनो. तुम्हाला थोडासा आता डबल तयारी करावी लागणार आहे, हे मात्र हरकत नाही. परंतु तुमची ही जीत आहे मित्रांनो. कारण कसं आहे, या कॉम्पिटिशनमध्ये, या लीगच्या कॉम्पिटिशनमध्ये खरा विद्यार्थी हा दिसून आला नसता. त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह गोष्ट पकडायची आहे. दुसरी काय आहे गोष्ट महत्वाची, की तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी वेळ मिळाला आहे, महत्वाचं ती आहे. अनेक विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये, व्हॅलिडिटी नाहीये, नॉन क्रिमिलेअर नाहीये, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, EWS मधल्या विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेट, हे सर्व गोष्टी काढण्यासाठी आता तुम्हाला वेळ मिळाला आहे. कारण की काय होतं, लवकर आता तहसीलमध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये खूप गर्दी पडते, तुम्हाला डॉक्युमेंट्स उशिरा भेटतात, लवकर भेटत नाही, काहीतरी चुका होतात. पण आता समजायचे पालकांना ही लक्षात घ्या की तुम्ही आतापासून डॉक्युमेंटेशनला लागा, डॉक्युमेंट्स काढून ठेवा. पेपर तर लवकर होईलच, पण डॉक्युमेंट्स काढा, हे एक महत्वाची गोष्ट आहे. तिसरी महत्वाची गोष्ट काय, आता केव्हा होऊ शकतो पेपर, आता या महिन्यात तर होणार नाही. कारण की इथून जे पुढचे संडे आहेत सर्व, याच्यात NTAच्याच महत्वाच्या पुढच्या काही एक्झाम आहेत, त्याच्यामुळे आता तर होणं शक्य नाही आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे जूनच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये देखील महत्वाच्या काही एक्झाम आहेत NTAच्याच, त्याच्यामुळे संडेला एक्झाम होते, संडेला काही महत्वाच्या एक्झाम आहेत. त्यामुळे नीट ही एक्झाम आता पुढच्या 2 आठवड्यात देखील होणार नाही जूनच्या, ठीक आहे. म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची एक्झाम जास्त शक्यता आहे, किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात. ऑफिशियल डेट तर समजेल, त्याच्यामुळे समजून घ्या 1-1.25 महिना तुमच्या हातामध्ये आता चांगला मिळालेला आहे. अभ्यासाला लागा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, कुठेच लक्ष देऊ नका. पेपर लीक, त्याचं इन्व्हेस्टिगेशन, सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी चालत राहणार आहे, ते गव्हर्नमेंट करत राहील. पण विद्यार्थ्यांनी डिस्ट्रक्शन व्हायचं नाहीये. विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासात लक्ष घाला आणि हे आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली.
पुन्हा एकदा आपल्याला या संधीचं सोनं करायचंय असं खऱ्या मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. कुठल्याही दुसरीकडे लक्ष देऊ नका. माझ्या मित्रांना असं तसं केलं, इकडे तिकडे ह्या गोष्टी, आता इकडे समजलं ते झालं, अशा दुर्लक्ष तुमचं होऊ देऊ नका. खरी मेहनत करा. जे वेळ मिळाला, आता जर समजा 1 महिना मिळाला तर त्याला 2 महिन्याचा वेळ कसा करता येईल, रात्रंदिवस मेहनत करा. खूप मी सांगणं सोपं वाटत असेल, परंतु करणं हे तुम्हाला नक्कीच अवघड आहे. परंतु आता वेळ आली आणि ह्या संधीचं सोनं करायचं आपल्याला. ठीक आहे, जी गोष्ट झाली ती झाली. आता डबल काय आहे, डबल रजिस्ट्रेशन करायचंय का नाही करायचं. ऍडमिट कार्ड्स नव्याने येतील का, हो नक्की नव्याने ऍडमिट कार्ड्स येतील. तुमचे जे रजिस्ट्रेशन केले त्यावरच तुम्हाला नव्याने ऍडमिट कार्ड्स मिळतील. त्याच्यामुळे सेंटर नवीन होऊ शकतं का सर, म्हणजे सेंटर आम्हाला डबल वेगळं चेंज होऊ शकतं का, हो नक्कीच चेंज होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आपल्याला ते ऍडमिट कार्डवर समजेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता लक्ष ठेवायचं फक्त येणाऱ्या एक्झामसाठी. महत्त्वाचे अपडेट्स आले तर व्हायब्रंट नेहमीच तुमच्या सोबत आहे मित्रांनो. सर्व गोष्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे. लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, नाशिक, संभाजीनगरला आपलं ऑफिस आहे. त्यामुळे महत्त्वाचे अपडेट्स जे काही येतील लागलीच मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. नव्याने व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. थँक्यू सो मच.